तुमच्या पीएफ खात्यात नेमके किती पैसे जमा झाले आहेत, एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन किती, एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन किती आणि एकूण पीएफ बॅलन्स किती आहे हे तुम्ही मोबाईलवर घर बसल्या फक्त काही मिनिटात तपासू शकता. आज मी तुम्हाला प्रत्यक्ष स्क्रीनवर दाखवणार आहे की पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझरला जायचे आहे आणि तिथे तुम्हाला पीएफ पासबुक ऑनलाईन असे टाईप करून सर्च करायचं आहे बघा. ते सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा भरपूर अशा वेबसाईट येतील, तर इथे तुम्हाला मेंबर पासबुक EPFO यावरती क्लिक करायचे. बघा तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे ईव्हीएन नंबर टाईप करून घ्यायचा आहे. तुमचा जो पासवर्ड आहे लॉगिनचा तो आहे असा टाईप करायचा आहे आणि हा बघा हा चौकोनामध्ये दिलेला जो कॅप्चा आहे तो या चौकोनामध्ये एंटर करायचा आहे आणि साइन इन वरती क्लिक करायचे आहे. बघा साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे होम पेज होईल पीएफ पासबुक बॅलन्सचे. तर इथे बघा मेंबर वाईज बॅलन्स तर तुमचा आहे उजव्या साईडला आहे तो मेंबर वाईज बॅलन्स दिला आहे बघा. इथे तुमचे जे काही बॅलन्स आहे तुमच्या त्या मेंबर म्हणजे एम्प्लॉयरचा तो दाखवत आहे किती झालेला आहे काय झालेला आहे. आणि डाव्या साईडला बघा इथे चौकोनामध्ये जो ब्लू कलर मध्ये दिलेला आहे तो एम्प्लॉयर शेअर म्हणजे तुमच्या कंपनीने तुमच्या अकाउंट मध्ये टाकलेला आहे आणि हा जो पिंक मध्ये जो दाखवलेला आहे तो तुमच्या पगारातून तो कटून गेलेला आहे. आणि अजूनही तुम्हाला डीप मध्ये पाहायचं असेल कोणत्या एम्प्लॉयरचा कोणत्या इयरसाठी किती आहे तर इथे बघा पासबुक वरती क्लिक करायचं आहे. बघा इथे पासबुक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा तुमचे सिलेक्ट मेंबर आयडी तर इथे तुम्हाला ड्रॉप क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे त्या सर्व कंपनीची हिस्ट्री तुम्हाला इथे दाखविली आहे. तर तुम्हाला ज्या एम्प्लॉयरचा बॅलन्स चेक करायचा आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे सिलेक्ट फायनान्शियल इयर तर तुम्हाला कोणत्या वर्षाकरता पाहायचं आहे 25-26 किंवा 26-27 किंवा 24-25 साठी तर ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघा ते झाल्यानंतर थोडं खाली स्क्रोल केलं ना तर इथे तुम्हाला पीएफ वाय मेंबर वाईज पूर्ण बॅलन्स दाखवत आहे. बघा इथं दिलेलं आहे टोटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ इयर 2026 तर याच्यासाठी दिलेलं आहे इथे टोटल ट्रान्सफर इन व्हीडीआरएस फ्रॉम द इयर 2026 हे दाखवत आहे. विड्रॉल बॅलन्स दाखवत आहे म्हणजे 0 आहे. आणि बघा मंथली वाईज तुमचं कॉन्ट्रीब्युशन इथं दाखवत आहे मार्च एप्रिल 2026 मे 26 जून जुलै काय असेल ते. आणि तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल या पासबुकची तर बघा डाउनलोड ऍज अ पीडीएफ 2026 साठी दिलेले आहे. तर यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पीएफ अकाउंट बॅलन्स चेक करू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर पासबुक सुद्धा डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.